पक्ष कोणताही असू देत, परंतु पक्षामध्ये बसणारा कितीही पदाधिकारी मोठा असेल, आमदार असेल, संत्री तंत्री मंत्री असेल, यांना जे महापुरुष क्रांतिकारी आहेत त्यांचा अपमान करण्याचा अधिकार कोणीही दिलेला नाही। जितेंद्र आव्हाड, तू गेल्या महिन्यापूर्वीच महात्मा बसवेश्वर महाराज यांच्यावर सुद्धा टीका केली होतीस। तू प्रत्येक वेळी हे महापुरुष जे क्रांतिकारी आहेत त्यांच्यावर टीका करत आहेस आणि या गोष्टीसाठी तू सारखा चर्चेत येत आहेस आणि आता विश्वाचे रत्न, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडत आहेस। खरं तुलाच फाडला पाहिजे, कारण त्यांनी संविधान दिलं म्हणून आज तू आमच्या समोर उभा टाकून बोलत आहेस। प्रत्येक वेळी तू चर्चेत आहेत। तू खरं तर तू भारतीय आहेस का, हिंदुस्थानी आहेस का, तू आतंकवादी आहेस का? पोलीस प्रशासनाने सुद्धा या जितेंद्र आव्हाडची सखोल चौकशी करावी आणि खरं तर याला भारतातून बाहेर हकलून दिलं पाहिजे। परंतु तसं न करता, जाहीर निषेध न करता त्याच्या थोबडाला काळं पासून गावभर त्याची गाडवावर बसून धिंड काढावी आणि शासनाने या गोष्टीची सखोल चौकशी करून या भडव्याला कमीत कमी 6 महिन्याचा तरी कारावास करण्यात यावा, जेणेकरून हा नीच पुन्हा जे क्रांतिकारी महापुरुष आहेत त्यांच्यावर बोट उचलणार नाही। म्हणून याला सजा होणं काळाची गरज आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।